सन्मान्य सदस्य किरण सरनाईक साहेबांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना आपल्याला माहिती देतो की माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी पारित केलेल्या निर्णयामुळे टीईटी परीक्षा म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा ही बंधनकारक त्या ठिकाणी झालेली आहे। सदर पात्रता परीक्षा उत्तीर्ण करण्याकरता 2 प्रयत्नांची नाही तर 2 वर्षांची मुदत ही माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी ठरवून दिलेली आहे। 2013 पासून आतापर्यंत 9 वेळा ही परीक्षा त्या ठिकाणी झाली। पुढील 2 वर्षाच्या कालावधीमध्ये राज्य शासनाने प्रत्येक वर्षी एकच्या ऐवजी 2दा ही परीक्षा घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलाय। तसंच केंद्र शासन देखील प्रत्येक वर्षी 2 पात्रता परीक्षा आयोजित त्या ठिकाणी करते। त्यामुळे 8 पात्रता परीक्षेची संधी याच्यानंतर आपल्या शिक्षकांना त्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यापैकी राज्य शासनाची एक केंद्र शासनाची एक पात्रता परीक्षा आता झाली आहे आणि आतापर्यंत अजून देखील 6 पात्रता परीक्षा त्या ठिकाणी शिल्लक आहेत। राज्य शासनाने शिक्षक पात्रता परीक्षेची काठिण्य पातळी कमी केली असून यापूर्वी जसं 3% निकाल लागत होता, आपण जर का इतक्या वर्षात बघितलं अभिजित भाऊ 2013 पासून तर 3% त्या ठिकाणी निकाल लागायचा। परंतु जे शिक्षक त्या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांना थोडा पेपर सोपी असला पाहिजे किंवा नवीन येणाऱ्या शिक्षकांच्या भरतीकरिता जो पेपर आहे त्याच्यापेक्षा थोडा त्याची काठिण्य पातळी कमी असली पाहिजे अशी सततची मागणी त्या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून होत होती। त्यामुळे आपण ती काठिण्यता पातळी थोडी कमी केली